अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या दिवसांमध्ये सप्तमी, अष्टमी आणि नवमी या शेवटच्या 3 दिवशी कुमारिका पूजन केलं जातं आणि हे कुमारिका पूजन करणं धनदायक मानलं जातं. दीर्घायुष्य देणारं, बलवृद्धी करणारं असं मानलं जातं. एकंदरीतच काय तर कुमारिका पूजनाने तुमच्या कुटुंबाला आई भगवतीचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबाची प्रगती होते. देवी भागवत हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये कुमारिका पूजनांचं नवकन्यांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. हे कुमारिका पूजन कसं करावं बरं, कुठल्या गोष्टी कुमारिका पूजनात चालतात, मुलींना काय भेटवस्तू द्याव्यात ते बघूया. नवरात्रीत मी म्हटलं तसं सप्तमी, अष्टमी, नवमी या कुठल्याही एका दिवशी तुम्ही कुमारिका पूजन हे करू शकता. कुमारिका पूजन करताना कुमारिकांचे वय लक्षात घ्यावं. साधारणतः 2 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलींना कुमारिका पूजनासाठी बोलावलं जातं. जेव्हा कुमारिका पूजनासाठी कुमारिका तुमच्या घरी येतात तेव्हा त्यांच्या पायावर दूध आणि पाणी घालून त्यांचं स्वागत करावं. आदराने त्यांना घरात घ्यावं, बसायला आसन द्यावं, मग हळदी कुंकू लावावं, त्यांचं औक्षण करावं, देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावं. त्यामध्ये तुम्ही खीरपुरीचा किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो प्रसाद ठेवू शकता. कुमारिकांना आवडणारे पदार्थ असावेत याकडे लक्ष द्यावं. भोजन झाल्यानंतर कुमारिकांना भेटवस्तू देण्यात याव्यात. या भेटवस्तू कुमारिकांना उपयोगी पडतील अशाच असाव्या. मग यामध्ये तुम्ही शालेय वस्तू सुद्धा देऊ शकता. देवी भागवत महापुराणातील तृतीय स्कंधानुसार 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हणतात. या मुलींची पूजा केल्याने गरिबी दूर होते. 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती असं म्हणतात, म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांचे रूप. या 3 वर्षाच्या मुलींची जी पूजा केल्याने धर्म, अर्थ, कामप्राप्ती होते, वंश पुढे जातो. 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी असं म्हटलं जातं. या मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारची सुख मिळतात. 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी असं म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो. 6 वर्षांच्या मुलीला कालिका असं म्हणतात आणि कालिकेची पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो. 7 वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात आणि चंडिकेच्या पूजेने धन आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हटलं जातं. शांभवीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात. 9 वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात आणि दुर्गेची पूजा इहलोकात तसेच परलोकात देखील सुख मिळवून देणारी ठरते. 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात आणि सुभद्रेच्या पूजेने सर्व इच्छा पूर्ण होतात. हे तर झालं, पण जेव्हा आपण खरंच कुमारिकांना पूजेसाठी बोलावतो तेव्हा काही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. जसं की आता आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये ज्या काही छोट्या छोट्या मुली आहेत त्यांना बऱ्याच घरी बोलावलं जात असतं. त्यामुळे त्या आल्यानंतर अजिबात खात नाही, कारण त्यांनी ऑलरेडी कुठून तरी खाऊन आलेल्या असतात. अशा वेळी त्यांच्यावर बळजबरी करण्याची, खाण्याची सक्ती करू नये. नैवेद्य अगदी प्रसादासारखा थोडा थोडा मुलींनी घेतला तरी सुद्धा चालू शकतं. उरलेलं तुम्ही त्यांच्या घरी पाठवू शकता. जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा त्यांना द्यायला सांगा, त्यांच्या आईवडिलांना. असं केलं तरी काही हरकत नाही. किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलीच मिळत नाही, 9 मुली बोलवायच्या असतात, 11 मुली बोलवायच्या असतात, कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे, पण तेवढ्या मुली मिळत नाही. तर अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. जेवढ्या मुली आहेत तुम्हाला मिळतील तेवढ्या मुली बोलवून तुम्ही त्यांची पूजा केली तरी सुद्धा चालेल. अगदी 1 कुमारिका असली तरी सुद्धा काही हरकत नाही. आपल्या मनातला भाव देवी बघत असते, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर जर तुमच्या बाबतीत असं घडलं की तुमच्याकडे आलेल्या कुमारिकांनी व्यवस्थित खाल्लं नाही किंवा त्यांचं आधीच पोट भरलेलं होतं तर तुम्ही प्रसाद देऊन त्यांची पूजा करू शकता. पण तुमची जी इच्छा आहे की कुमारिकांना तुमच्या हातनं भोजन करावं, त्यासाठी तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता. तो म्हणजे अनेक अशा कुमारिका आहेत ज्या अनाथ असतात. अनेक अशा मुली असतात ज्या सिग्नलला किंवा रस्त्यावरती त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे भीक मागावी लागते. अशा मुलींचा विचार करून तुम्ही जर त्या मुलींना जाऊन पोटभर अन्न खाऊ घातलं, त्यांना कपडे दिलेत तर त्या नक्कीच खुश होणार आहेत. हा सुद्धा दृष्टिकोन तुम्ही तुमच्या या पूजेमध्ये ठेवू शकता, ज्यामुळे समाजाचं भलं होणार आहे,
तुम्ही तुमची कुमारिका पूजा अनाथ आश्रमात जाऊन सुद्धा करू शकता. तिथल्या मुलींना तुम्ही काहीही दिलं तरी सुद्धा त्यांना आनंद होणार आहे, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत माहीत आहे. अनाथ असहाय्य असणाऱ्या या मुलींचा विचार तुम्ही केलात आणि त्यांची पूजा जर तुम्ही केली तर आई भगवती नक्कीच प्रसन्न होणार आहे, कारण तिच्या या लेकरांचा विचार तुम्ही करणार आहात. त्यामुळे परंपरागत चालत आलेली कुमारिका पूजा एक समाजकार्य म्हणून सुद्धा करता येणार आहे. याही पुढे जाऊन एक सामाजिक दृष्टिकोन तुम्ही विकसित केलात की ज्या मुली अशा आहेत ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही या नवरात्रीमध्ये काही करू शकलात तर तुमची ही पूजा आई भगवतीपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्यामुळे मागच्यांनी केलं तसंच पुढच्यांनी करायचं असं न करता तुम्ही वेगळा दृष्टिकोन तुमच्या या परंपरेमध्ये नक्कीच घेऊन येऊ शकता, ज्याने समाजाचं सुद्धा भलं होणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.